तुम्हाला माहिती आहे का, हे चिकन सूप किंवा चिकन आळणी तर अजिबात नाही आहे. बरेच दिवस झालं इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना माझ्या फीडवर सतत ही रेसिपी येत होती. म्हणून मी सुद्धा बनवून पाहिली आणि खरं सांगू का, चवीला इतकी जबरदस्त झाली होती की तुम्ही सुद्धा एकदा बनवलीत ना की नेहमीचं अळणी सूप बनवून खाण्यापेक्षा किंवा पिण्यापेक्षा हीच रेसिपी नेहमी ट्राय कराल. आणि बनवायला एकदम सोपी आहे, कमी मसाल्यात बनवून तयार होते आणि चवीला म्हणाल तर भन्नाट लागते. त्यामुळे एकदा तर बनवून पाहायलाच हवी. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. तर ही रेसिपी मी तुपामध्ये बनवते, तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता. तूप वितळलं, छान गरम झालं की आता यामध्ये काही मसाले घालायचे. त्यासाठी इथे मी दालचिनी, हिरवी वेलची, लवंग आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत. खडे मसाले तुपामध्ये घातले की एक अर्धा सेकंद छान असे तुपामध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा आणि कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा, कांदा मी हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला राहिलेलं साहित्य घालायचं आहे. त्यासाठी इथे मी एक छोटा अर्धा चमचा हळद घेतली आहे, ती घालायची आणि 1 चमचा यामध्ये मीठ घालायचं किंवा तुमच्या अंदाजाने चवीनुसार मीठ तुम्ही यामध्ये घालू शकता. हळद आणि मीठ घातल्यानंतर 1 ते 2 सेकंद हे सुद्धा परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवलं होतं. यातलं सर्व एक्स्ट्रा पाणी निघून गेलं आहे. आता चिकन घालायचं आणि भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करून 1-2 मिनटं छान असं परतून घ्यायचं. तर इथे पहा, चिकनसुद्धा 1-2 ते 3 मिनटं मी छान असं परतून घेतलं आहे. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, कढईवर झाकण ठेवायचं आणि 1-2 ते 3 मिनटं मंद आचेवर हे चिकन वाफवून घ्यायचं. मिठामुळे आणि चिकनला स्वतःचं असं अगदी छान पाणी सुटतं, त्यामुळे चिकनसुद्धा छान वाफलतं. आता चिकन वाफलतंय तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 काळी मिरी, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, एक मोठा कांदा असा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय, तो चिरलेला कांदा काढायचा. मूठभर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घेताना लक्षात ठेवा, शक्यतो देठासहित वापरा, म्हणजे ग्रेव्हीला रंग आणि चव दोन्ही छान येतं. आणि त्यानंतर इथे मी एक आल्याचा तुकडा घेतलाय, तो सुद्धा घालायचा. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान असं वाटून घ्यायचं. तर इथे पहा, सर्व साहित्य मिक्सरला फिरून मी वाटून घेतलं आहे. छान असं इथं वाटण तयार झालं आहे. अजिबात हे मोठं ठेवायचं नाही आहे, एकदम छान स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे. आता वाटण तयार करून होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता चिकनसुद्धा छान असं वाफवले. बाजूने तुम्ही पाहू शकता चिकनला स्वतःचं असं आणि मिठामुळे पाणीसुद्धा सुटायला लागले. आता चिकन खालून एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता यामध्ये जे आपण हिरवं वाटण तयार केले ते घालायचं. वाटण घातल्यानंतर ते सुद्धा आपल्याला चिकनमध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने. वाटण चिकनसोबत मिक्स करून घेतलं की आता गॅसचा फ्लेम पुन्हा मीडियम टू लो करायचा. कढईवर झाकण ठेवायचं आणि हे चिकन आपल्याला पुन्हा 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा. तर इथे पहा, एक 4 ते 5 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर वाटण घातल्यानंतर चिकन मी छान असं वाफवून घेतले आणि सुगंध म्हणाल तर याचा अगदी घरभर पसरला आहे आणि आत्ताच हे खावंसं वाटते. दिसायला सुद्धा छान दिसते. पण या ठिकाणी आपल्याला हे सूप तयार करायचं आहे, त्यामुळे मी यामध्ये पाणी घालणार आहे. तर 1 ते 2 वेळा हे चिकन मी असंच झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनटं असं वाफवून घेतलं आहे. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी एक मोठा ग्लास इतकं पाणी यामध्ये घातलं आहे. तुम्हाला जेवढं याला सूप तयार करायचं आहे त्यानुसार पाणी घालू शकता. पाणी घातल्यानंतर आता एकदा मसाला आणि चिकन पाण्यासोबत मिक्स करायचं. कढईवर अर्धवट झाकण ठेवायचं आणि हे चिकन शिजेपर्यंत आता हे सूपसुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि याला चिकन शोरबा म्हणतात. तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा, खरंच चवीला अप्रतिम लागतं. तर इथे पहा, झाकण ठेवून एक 15 मिनटं हे चिकन मी छान असं शिजवून घेतलं आहे. परफेक्ट असं चिकन शिजलं गेलं आहे. त्यासोबतच याच्यावर जे सूप आहे ते सुद्धा इतकं छान झालंय, अगदी सुगंध घरभर पसरला आहे. चिकनसुद्धा तुम्ही पाहू शकता छान मऊसूत शिजलं आहे.
आता हे चिकन म्हणजे चिकन शोरबा आपण सर्व करूया। तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा भाकरी चपातीसोबत सुद्धा सर्व करू शकता। यामध्ये आपण जे हिरवं वाटण घातलंय ना, त्यामुळे याला चव इतकी जबरदस्त येते की काही विचारूच नका। ज्यांना नेहमीचं चिकन सूप खायला आणि प्यायला आवडतं ना, त्यांच्यासाठी तर ही रेसिपी खूप खास आहे, कारण लागतंच इतकं भन्नाट। त्यामुळे एकदा तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। मस्त गरमागरम हा चिकन शोरबा सर्व करायचा, त्यामध्ये वरून लिंबू पिळायचं आणि गरमागरम चिकन शोरब्यावर ताव मारायचा। तर तुम्ही सुद्धा एकदा मी सांगतेय म्हणून हा चिकन शोरबा नक्की बनवून पहा। तुम्ही टेस्ट करा, घरच्यांना टेस्ट करायला द्या, नक्की सर्वांना आवडेल। आणि तुम्हाला जर आणखी अशाच रेसिपीज पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करून सुद्धा सांगा। आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।